Okay. A very, very warm welcome, all of you. Good evening. नाईट मेडिटेशन मध्ये आपलं स्वागत आहे. आजपासून पुढचे 4 दिवस आपण कंटिन्यू टॅपिंग मेथड आपण ट्राय करणार आहे. ज्यामध्ये आपल्या जीवनातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ऑब्स्टॅकल्स आहेत, काही ताणतणाव आहे, कुठल्याही प्रकारची एखादी नकारात्मकता आहे, त्या विषयावर आपण पर्टिक्युलर टॅपिंग करू. त्यामुळे जोपर्यंत लेक्चर आपलं सुरू आहे तोपर्यंत तुमच्याकडे 20-25 मिनिट आहे, ज्यामध्ये तुम्ही सध्या तुम्हाला कोणता त्रास आहे ते तुम्ही नोट डाऊन करू शकता आणि तोच पर्टिक्युलर प्रश्न त्या टॅपिंग मध्ये आपल्याला घेणे आहे. त्यानंतर नेव्हलायझेशन ही टेक्निक आपण किंवा त्याची प्रॅक्टिस करू. म्हणजे व्हिज्युअलायझेशन विथ इमोशन आणि युअर गट फिलिंग. तुम्ही व्हिज्युअलाइज करत असताना काय तुम्ही इंटरनल आणि एक्सटर्नली त्याच्यासोबत अलाइन आहे? म्हणजे जसं मी आज एक विचार करतो, उदाहरणार्थ आय अर्न 100 रुपीज. खूप सोपं आहे, बरोबर? आय अर्न 200 रुपीज. व्हेरी इझी. 300 रुपये. इझी. 500 रुपीज. ऑलमोस्ट इझी. आय अर्न 1000 रुपीज. खूप कठीण पण नाही आहे, पण सोपं पण नाही आहे. इंटरनल एक्सटर्नल अलाइनमेंट होत आहे. आय रिसीव 2000 रुपीज. सोपं नाही आहे, पण प्राप्त होऊ शकत नाही असंही नाही. ओके. म्हणजे ज्याला 50-60 हजार रुपये महिना आहे, आपण त्याची गोष्ट करताय सरळ सरळ. 2000 रुपये महिना त्याला मिळत आहे. 2000 रुपये दिवस त्याला मिळत आहे. सडनली आय से आय रिसीव 10,000 रुपीज. आता आता हे सोपं नाही आहे, पण अति कठीण पण नाही आहे. म्हणजे आता हळूहळू इंटरनल फिलिंग तुटणे सुरू झाली. मॅच नाही करत आहे, पण तरी जोर लावून आपण त्याला पकडू शकतो. आणि आता मी शब्द टाकत आहे, आय रिसीव 1 लाख रुपीज पर डे. आता थोडी थोडी गडबड सुरू झाली. का? कारण की 1 लाख बघा, 10,000 रुपये पण कसे कमवायचे ना ते सुद्धा कळते. 1 लाख कसा काढायचा हा एक असा डाऊटफुल. का? कारण पैसा कमवू शकतो, पण हा पैसा कमवण्याची कोणती टेक्निक आहे हे सध्या मला माहित नाही. दिस इज डाऊटफुल. आणि सडनली मी म्हणत आहे 1 करोड रुपये महिना. 10 करोड रुपये वर्षाला. 20 करोड रुपये वर्षाला. आता आहे ना थोडस अलाइनमेंट बिघडायला लागलं. थोडंसं नाही, चांगलंच बिघडलं. लाख रुपये कसे कमवायचे याचीच अक्कल नाही आहे. 20 करोड 30 करोड महिन्या म्हणजे वर्षाला किंवा कसं काय? म्हणजे इथे आपली अलाइनमेंट काय झाली, तुटत चालली. आणि जितकं इंटरनल आणि एक्सटर्नल अलाइनमेंट तुटत जाईल, तितकं तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण होणार नाही.
आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला अशी फिलिंग येईल, दिस इज नॉट पॉसिबल, ऑब्झर्व युअर ब्रेथ अँड युअर गट फिलिंग. तुमचं मणिपूर चक्राची अवस्था आणि तुमचे श्वास कसे आहेत तुम्ही बघा. यू आर नॉट कम्फर्टेबल विथ. म्हणजे व्हिज्युअलायझेशन करत असताना, मॅनिफेस्टेशन प्रोसेसमध्ये तुम्ही इंटरनली सुद्धा तेवढेच अलाईन असले पाहिजे. आणि आतमधून तो भाव निघाला पाहिजे की येस, दिस इज पॉसिबल. आणि जेव्हा आपण म्हणतो की येस, दिस इज पॉसिबल, तेव्हा तुमचे श्वास कसे चालते, तुमची नाभी कशी आहे, आणि व्हॉट इज युअर गट फिलिंग. तुमचं अंतर्मन काय म्हणते, तुमची गट फिलिंग्स काय म्हणते. ते जर रिलॅक्स आहे, पोटामध्ये कोणताच तणाव नाही, श्वास स्थिर आहे, म्हणजे 100% आज नाही उद्या, मे बी तुमचा जो काही दिवस तुम्ही ठरवला आहे, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, तेवढ्या दिवसात गोष्ट क्लिअर होईल. ओके. तर आपण नेव्हिलायझेशन टेक्निक वापरणार आहे, व्हिज्युअलायझेशन विथ इमोशन्स. ओके. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन. सकाळी आपण पार्ट 2, चेंज युअर माइंडसेट, यामध्ये कंप्लेनर टू प्रेझर हा टॉपिक घेतला. आता प्रोकास्टिनेशन टू ऍक्शन टेकर ह्या टॉपिकवर बोलू. आणि हा खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हिंदीमध्ये लेट लतीफ आणि मराठीमध्ये टाल्लम टोलपणा, हे जे शब्द आहे बनलेले, हे कोणासाठी बनलेले आहे. जो व्यक्ती चाल ढकल करते, काम समोर ढकलते, चालू भाषेमध्ये आपल्या सरळ भाषेमध्ये टालमटोलपणा करते. म्हणजे कोणतीही गोष्ट करायची आली, त्या गोष्टीला पुढे ढकलणे किंवा त्याला टाळणे, हाच उपाय त्याच्या जवळ असते. आणि ही सवय अचानक नाही लागत, ही लहानपणापासून सवय आहे. अभ्यास कर म्हटलं करणार नाही, झोपेतून उठ म्हटलं उठणार नाही. म्हणजे जी गोष्ट जेव्हा करायला सांगितली, ती व्यक्ती करणारच नाही. आणि टाइमपास कसा होईल याच्यावर फुल फोकस असते. म्हणजे हा व्यक्ती आंघोळ करायच्या नावाने अगोदर अर्धा तास इकडे तिकडे फिरत, हो बस आताच करतो, टॉयलेटला जातो, इकडे जातो, तिकडे जातो, पण पाणी आंघोळीला ठेवणार नाही गरम करण्यासाठी. अर्धा तास झाल्यानंतर काय म्हणे, अरे अरे पाणीच ठेवलं नाही. ठीक आहे, आता पाणी ठेवतो. पाणी तपवायसाठी अर्धा तास लागते. अर्धा तास अगोदर टाइमपास केला, आता पाणी तपवण्यासाठी टाइमपास करेल. पाणी तपलं, अच्छा अच्छा ठीक आहे, बंद करून ठेव. कपडे काढणार, टॉवेल बांधणार, आणि इकडे तिकडे फिरत राहील घरात. अरे कॉलच आला, याच्यासोबत बोलन, त्याच्यासोबत बोलन. अर्धा तास पाणी गरम झाल्यावर टाइमपास करणार. अरे आता पाणी थंड झालं म्हणून पुन्हा पाणी तापवणार. करता करता 2 तास जाईल. थोडीशी भूक लागली, काहीतरी खाऊन घेईल. आणि जसे 2 तास होत आले, त्याला एक इम्पॉर्टंट काम आठवणार. तर हे आंघोळ राहू दे, आता पटकन हातपाय धुतो, कपडे घातले, निघून जाईल. आंघोळ करण्यासाठी 2 तास टाइमपास केला. आणि ही सवय दिसून पडते. असे करणारे खूप सारे जण आहेत. टावेल गळ्यात राहील, पण आंघोळच करणार नाही.
म्हणजे कसं, हे एक उदाहरण यासाठी दिलं मी, की प्रोकास्टिनेशन म्हणजे काय. कोणतीही गोष्ट जी आत्ता करायची आहे त्याला समोर ढकलणे. आणि यामुळे काय होते, खूप वेळा खास करून बिझनेस मध्ये असणारे लोक, जॉबवर असणाऱ्या लोकांना तर काही ऑप्शनच नाही आहे. त्यांना धावत पळत बिलकुल टाइमवर हजर व्हावंच लागते. हा, तिथे जॉबवर तो कसा परफॉर्मन्स देते हा सेकंड मॅटर आहे. पण 10 ते 5 किंवा जो काही टायमिंग असेल त्या टाइमवर हजर राहणे हे आवश्यक आहे. म्हणजे मुलाला शाळेत जायचं आहे, तर शाळेच्या टाइमवर तो बरोबर जाईल, पण शाळेत गेल्यानंतर त्याचा परफॉर्मन्स काय आहे, त्याची अभ्यास करण्याची वृत्ती काय आहे, हे नंतर डिसाईड करते. म्हणजे शाळेत जाताना तरी तो तत्पर आहे, पण घरी आल्यानंतर अभ्यास करण्याची इच्छा नाही. जॉबवर जाण्यासाठी जरी तो तत्पर आहे, तरी जॉबवर गेल्यानंतर काम करायची इच्छा नाही. आणि तिसरं, जे लोक बिझनेसवाले आहेत, सेल्फ वर्कवाले लोक आहेत, त्यांचा मोठा प्रॉब्लेम. करू, होईल, मैं अपने मर्जी का मालिक, 10 वाजेपर्यंत झोपलाय भाऊसाहेब. म्हणजे मुद्दा काय चालू आहे, हा एखाद्याचं कामच सुरू होते, जसं आता आपण इतवारी मार्केटमध्ये जातो आपलं नागपुरातलं, 12 ते 1 शिवाय मार्केट ओपनच होत नाही. तो मुद्दाच अलग आहे. पण एक किराणा दुकानवाला माणूस ज्याला सकाळी 6 वाजता दुधाच्या पॅकेट पासून लोक येणं सुरू करते, असा व्यक्ती 10 वाजता ओपन करते दुकान. किती कस्टमर घालवले त्यांनी. कारण की मोठा मोठा फोर्स सकाळीच राहणार आहे. कोणाला नाश्ता पाहिजे, कोणाला जेवणासाठी भाजीपाला पाहिजे, कोणाला दूध पाहिजे, कोणाला ब्रेड पाहिजे. किती मोठा कस्टमर तेव्हाच येते. आणि हाते लागल्या काही खरेदी पण करून जाते, थोडासा किराणा छोटा मोठा घेऊन जाते. सगळे दुकानदार 6 वाजता ओपन करतात आणि हा भाऊसाहेब 10 वाजता येत आहे आणि नंतर म्हणेल की माझं दुकान चालत नाही. प्रोकास्टिनेशन करण्याची सवय म्हणजे टाळणे. बघू, करू, होईल, हे जे शब्द आहे, आपण कधी या ट्रॅकमध्ये फसतो आणि कधी आपल्या जीवनातले इम्पॉर्टंट वर्क, इम्पॉर्टंट टाइम, इम्पॉर्टंट डिसिजन हे हातातून निघून जाते. आणि गेल्यानंतर मग आपल्याला कळते की अरे, आपला लॉस किती मोठा झाला. म्हणजे साधीशी गोष्ट, मला सकाळी उठायचं आहे, इथून सुरुवात होते. 10 मिनिट झोपू, 10 मिनिट झोपू, 10 मिनिट झोपू करता करता कधी 2 तास निघून जाते माहितीच नाही पडत. आणि एक्झॅक्टली जेव्हा उठायचं असते तेव्हाच डोळा लागते. म्हणजे आपण असं समजू की 4:30 वाजतापासून अलार्म वाजत आहे, चला उठतो उठतो उठतो, ठीक आहे ना. 5:30चा क्लास आहे, 5 वाजता उठलं तरी चालते, 5 वाजून 10 मिनिटांनी उठलं तरी चालते. आणि एक्झॅक्टली 5 वाजून 5 मिनिटांना तुम्ही मोबाईल बघणार. अच्छा, 5 वाजून 10 मिनिटाला बस आता वेळच आहे. तुम्ही तो अलार्म बंद करणार, म्हणजे वाजण्याच्या अगोदरच बंद करणार. काय 2-3 मिनिट राहिले आणि जे झोप लागल डायरेक्ट 7च वाजल. ही जी समोर ढकलण्याची जी सवय आहे, ही सवय तुम्हाला कधी कधी खूप चांगल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटी पासून, चांगल्या चांगल्या मीटिंग्स पासून किंवा चांगल्या संधीपासून तुम्हाला चुकवते. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये ऍक्शन टेकिंग ऍबिलिटीला अप्लाय करणे खूप जास्त आवश्यक आहे.
जे संत कबीराचं वाक्य आहे, कल करे सो आज कर, आज करे सो अब. ऑलवेज बी एन ऍक्शन टेकर. तुरंत ऍक्शन घेण्याची सवय लावा. हा, मी हे नाही म्हणत की इन्व्हेस्टमेंट करा, म्हणजे ऍक्शन घ्या म्हणजे धरले पैसे लावले, पैसे लावण्याचा विषय नाही चालू आहे इथे. तुमची निर्णय घेण्याची क्षमता, तुरंत काम करणे. हा, तब्येत खराब आहे, काही मोमेंट असते आपल्या जीवनामध्ये, ते सोडून द्या. नाही तुम्ही उद्यापासून म्हणा की बिमार माणसाला उठून चल, उभा व्हायचं, चल कामाला, असं नाही. म्हणजे विषय कसा चालू आहे की तुमची लाईफ अशी नसली पाहिजे की रात्री 11 वाजता स्वयंपाक करणं चालू आहे, 1 वाजता जेवत आहे, 2 वाजता झोपत आहे, सकाळी 8 वाजता उठत आहे, 10 वाजता नाश्ता, दुपारी 2 वाजता जेवण. बिलकुल आउट ऑफ ट्रॅक लाईफ आहे. त्याला किती जवळ जवळ आणता येते ते बघा. आणि याकरिता तुम्हाला काही गोष्टी नोटीस करणे आहे की या प्रोकास्टिनेशनच्या सवयीमुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती मोठा लॉस करून बसलेले आहात. एक छोटासा मोमेंट, तुम्ही ट्रेनमध्ये पोहोचणार आहात, ट्रेनचा टाइम झालेला आहे आणि तुम्ही टाइमपास करून राहिले, आणि बस तुम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचता, ट्रेन सुटते, धावता धावता थकता, पण ट्रेन हातात सापडत नाही. एखादा असा ट्रॅक असू शकते जीवनामध्ये. तुम्हाला एखादं इम्पॉर्टंट काम करायचं होतं, तुमच्या प्लॉटची डील होणार होती, रजिस्टर ऑफिसमध्ये तुम्हाला पोहोचायचं होतं वेळेवर, तुम्हाला टोकन मिळालं, टोकनच्या अनुसार तुम्ही अंदाजे एक टायमिंग ठरला की 1:30 ते 2 पर्यंत तुमचं काम व्हायला पाहिजे, आणि तुम्ही 2 वाजता पोहोचले. एक्झॅक्टली त्यांनी लंच ब्रेक घेतला, 2 ते 3 वाट बघितली, आणि नेमकं त्या साहेबाला फोन आला, निघून गेला. चुकलं तुमचं रजिस्ट्री. असे खूप सारे जीवनामध्ये घटना घडलेल्या आहेत आपल्या प्रत्येकाच्या. बस 2 मिनिट लेट झालं आणि दुकान बंद झालं. अशी जितक्याही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये झालेल्या असेल, त्याला आठवा आणि त्याला लिहून काढा की या प्रोकास्टिनेशनमुळे माझ्या लाईफमध्ये मी किती साऱ्या गोष्टी चुकवल्या, किती साऱ्या गोष्टी मी मिस केल्या. त्यामुळे थोडंसं एक सिरियसनेस येईल. ओके, म्हणजे एखादा अभ्यास करणे होतं, एखादं स्किल शिकणे होतं, आणि नेमकं तुमच्या प्रोकास्टिनेशनच्या सवयीमुळे ठीक आहे, करू 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 करता करता ते राहूनच गेलं. तुम्ही बिझनेसवाले व्यक्ती आहे, पर्सनल तुमचं वर्क आहे, करू, होईल, होईल, करू, होईल, चक्करमध्ये तुम्ही किती साऱ्या गोष्टी केल्याच नाही. किती सारे क्लायंट तुम्ही गमावून बसले. किती काय बोलणार, आरामात बोलू, काय होणार आहे, कुठं जाणार आहे, तोपर्यंत तो व्यक्ती निघून गेला. बस स्टँडवर जाण्यासाठी तुमची गाडी लागलेली असते, एक्झॅक्टली त्या टाइमवरच पोहोचणे आहे. त्याकरिता तुम्हाला 5 वाजता उठणे होतं, 6 वाजता घरून निघणे होतं, 6:30ची गाडी होती, 6 वाजता तुम्ही झोपेतून उठले, आणि खूप धावपळ करत तुम्ही निघाले घरून, तरी गाडी भेटली नाही. गाडी कशामुळे चुकली? तुमच्या लेट उठण्याच्या सवयीमुळे. प्रोकास्टिनेशन करणारा व्यक्ती
मॅक्सिमम टाइम लाईफ मध्ये सिरियस नसते. सिरियसचा अर्थ असा नाहीये डोक्यावर हात देऊन बसणं. सिरियस म्हणजे तत्पर, जाणीव असणे प्रत्येक गोष्टीची. वेळेचं महत्व काय आहे, व्यक्तीचं महत्व काय आहे, कामाचं महत्व काय आहे, ह्या गोष्टीमध्ये तत्पर, सिरियस, अलर्ट असणे. आपण सिरियस पण नाही म्हणू, अलर्ट म्हणू. सिरियस हा वर्ड टेन्शन मध्ये आपण गृहीत धरू, नाही. अलर्ट, आत्ताच्या आता करणे आहे. ओके, तर तो विषय झाला प्रोकास्टिनेशन करण्याचा. बरोबर. आता प्रोकास्टिनेशन मधून ऍक्शन टेकिंग ऍबिलिटी कशी आपण आपल्या जीवनामध्ये अप्लाय करू. सेम तेच एक्सरसाइज तुम्हाला करायची आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ऍक्शन टेकिंग ऍबिलिटी वापरली, असे कोणते काम आहे जे तुम्ही करून दाखवले आणि तुम्हाला माहित आहे जेव्हा जेव्हा मी ऍक्शन टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी घेतो तेव्हा माझे कामं पूर्ण होतात. पण पुन्हा तेच सवय, बघू, करू. म्हणजे उदाहरणार्थ जसं आता मी संध्याकाळचा क्लास घेतला, मी जर म्हटलं असतं एक आठवडा तर घेतलाच नाही, चला जाऊ द्यायला कॅन्सलच करून टाकू, वाया काहीच नसतं गेलं. कारण की काही आपली कमिटमेंट नाहीये की मी हे क्लास घेतलेच पाहिजे. पण माझ्याकडून मी एक सवय लावली स्वतःला की पुढे चालून माझ्या लाईफमध्ये मला आणखी काम करणे आहे जीवनात, त्याची ही सवय आहे. म्हणजे आजपासून सवय लावा, तर जेव्हा मला रियालिटीमध्ये काम करणे पडेल तेव्हा मी रेडी राहील. तर त्याची मी आता ही ट्रेनिंग घेत आहे उदाहरणार्थ. पण मी जर म्हटलं चला मला थकवा जाणवत आहे, अरे आज तुम्ही जेवणच नाही केलं, मग आता मी कसं करू, एक काम करतो क्लास कॅन्सल. म्हणजे मी काय करत चाललो, त्या गोष्टीला समोर ढकलत चाललो. आता ही समोर ढकलण्याची सवय मे बी एक दिवस मला आहे ना इतका आळशी करून घेईल की मला असं वाटेल की हा क्लासच नाही केला पाहिजे आता संध्याकाळचा. हळूहळू सवय तुटली, हळूहळू प्रॅक्टिस गेली. जेव्हा रियालिटीमध्ये मला एखादा कोर्स डिझाईन करून त्याला अप्लाय करण्याचा टायमिंग येईल, ही प्रोकास्टिनेशनची सवय माझं त्यावेळेस मला आडवी येणार. ऍक्शन टेकिंग ऍबिलिटी म्हणजे काय, काहीही असो, बसणे आहे म्हणजे बसणे आहे आणि एकदम सवय चेंज. तर काही पॉइंट आहे ते आपण समजून घेऊ. जीवनामध्ये आपण एक दोन गोष्टी करतो, आयदर यू टेक अ ऍक्शन ऑर डिले. पण जेव्हाही तुम्ही ऍक्शन घेता, म्हणजे जसं आपण लहान मुलांना म्हणतो तू अभ्यास कर, तुला मॅगी देणार. म्हणजे काय केलं आपण, त्याला तुरंत अभ्यासाला बसवलं एका रिवॉर्ड साठी. तर स्वतःला आहे ना असं एक रिवॉर्ड देण्याची सवय लावा. आणि स्वतःला एक पेन सुद्धा द्या. पेन म्हणजे कसं, त्यामधून तुम्हाला त्रास झाला पाहिजे. जसं समजा आता मी क्लास केला, मी जेवण नाही केलं, तर मी काय सवय लावणार स्वतःला, जर मी संध्याकाळचा क्लास केला नाही तर रात्रीचं जेवण करणार नाही. आता काय झालं, आता अलर्ट व्हावं लागेल, आता सिरियस व्हावं लागेल, कारण की जेवण महत्वाचं आहे क्लासपेक्षा. आणि नियम लावला, क्लास नाही करणार तर जेवण नाही करणार. क्लास नाही केला तर त्याचे एक नुकसान जे होईल ते परवडून जाईल. पण जेवण नाही केलं त्याचे जे नुकसान होतील ना ते परवडण्यासारखे नाहीये. तर कमीत कमी जेवण करण्यासाठी तरी तुम्ही क्लास करणार आणि हाच तुमचा रिवॉर्ड आहे.
तर गिव्ह युअर सेल्फ अ रिवॉर्ड. म्हणजे जे जेवण तुम्ही क्लास करण्याच्या अगोदर करायचं होतं ते क्लासच्या नंतर करताय. करू नका असं, फॉर एक्झाम्पल बोलत आहे मी. तर रिवॉर्ड देण्याची पद्धत, त्या रिवॉर्ड साठी काय होईल, त्याला तुम्ही मिस केलं. उदाहरणार्थ तुम्ही एक रिवॉर्ड ठेवू शकता, मी जेव्हा जेव्हा क्लास करणार त्या ₹10 मी माझ्या गुल्लकमध्ये टाकणार आणि मंथ एंड मध्ये मी त्याचं काहीतरी ट्रीट करणार. तुमच्याच लक्षात येऊन जाईल की महिन्याभरात तुम्ही किती पैसा कमवला स्वतःच्या ट्रीटसाठी. ₹300 आले असेल तर वाव. ₹200 जर झाले म्हणजे कुठेतरी मी 10 दिवस क्लास मिस केले. तुरंत तुमच्या समोर रिवॉर्ड आहे आणि नुकसान पण तुमच्या समोर आहे. ₹100 नाश्ता गेला, म्हणजे जे ₹300 मी ट्रीट स्वतःला देऊ शकली असती, काहीतरी नाश्ता काहीतरी जेवण करू शकले असते, एखादा ड्रेस घेऊ शकलो असतो, आता नाही मिळणार. माझ्याकडे ₹200 आहे. अशा प्रकारे प्रोकास्टिनेशनच्या सवयीला तुम्ही ऍक्शन टेकिंग ऍबिलिटी मध्ये कन्व्हर्ट करू शकता. रिसर्च अँड डेव्हलपमेंट करण्यासाठी टाइम घ्या. जे मी तुम्हाला सांगितलं ना की नुकसान काय झालं आणि प्रॉफिट काय झालं, त्याला लिहून काढा. म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट, का बरं मी प्रोकास्टिनेशन ही सवय मला लागली आहे. कोणतंही काम करण्यामध्ये तुम्ही त्याचे इन डिटेल मध्ये जा. कधी कधी काय होते, आपल्याला काम करायचं असते पण त्याची पार्श्वभूमी माहीत नसल्या कारणाने आपण त्याला रिजेक्ट करतो. पण जर त्याच्याबद्दल आपण थोडासा अभ्यास करणं सुरू केला तर इंटरेस्ट निर्माण होते आणि तो इंटरेस्ट तुम्हाला काम करण्यासाठी रेडी करते. जसं तुम्ही सवय लावू शकता स्वतःला ऍक्टिव्ह करण्यासाठी, प्ले विथ युअर किड्स. मुलांशी जेव्हा खेळायचं आहे तेव्हा तुम्ही प्रोकास्टिनेशन नाही करू शकत, तुम्हाला ऍक्शन टेकिंग ऍबिलिटी मध्ये उतरावं लागते. स्पेंड सम टाइम विथ फॅमिली. एकटं 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 निवा आपल्या रूम मध्ये बसून आहे, डिप्रेशन मध्ये आहे, टेन्शन मध्ये आहे, अशा वेळेस तुम्ही गोष्टीला आणखी आणखी समोर ढकलत जाता. पण जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये राहता, चार चौघामध्ये राहता, तेव्हा ही सवय तुमची मोडते. काहीतरी गोष्टी अशा बघा की तिथे तुम्ही टाइम स्पेंड करत आहे. जसं वॉच मूवीज. जीवनामध्ये आपण बोर होतो खूप वेळा, कधी एन्जॉय पण करा. प्ले अँड गो आउट. म्हणजे स्वतःला ऍक्शन करण्यासाठी प्रोत्साहित करा. वॉच मूवीज कशासाठी, तुम्ही थोडेसे चुकले, तुमचा मूवीचा पार्ट मिस झाला आणि ते आपण करू शकत नाही का, कारण की त्याच्यामध्ये आपण पैसा लावला. अशा प्रकारे स्वतःला त्या ऍक्शन टेकिंग ऍबिलिटी मध्ये उतरवणं सुरू करा. प्ले अँड गो आउट म्हणजे तुम्ही चालणार नाही तर तुम्ही ऍक्शन टेकिंग मोमेंट मध्ये येणार नाही. आणि वॉक करणे हे स्वतःला ऍक्शन टेकिंग ऍबिलिटी मध्ये उतरवण्याचा सगळ्यात चांगला एक सल्ला आहे. खेळणे, बॅडमिंटन झालं किंवा छोटासा असा काहीतरी गेम जो तुम्हाला ऍक्शन घेण्यासाठी प्रवृत्त करते. कधी कधी आपण इतके थकलेले असतो, त्या थकव्यामुळे आपण कधी कधी गोष्टी समोर ढकलतो. ठीक आहे, आता माझी इच्छा नाही आहे, अशा वेळेस शॉर्ट नॅप घ्या. पटकन अर्धा तास. जसं आता समजा कधी कधी माझ्यासोबत काय होते, इतकं दिवसभर कॉलवर बोलून बोलून म्हणा किंवा अभ्यास करून असा थकते माणूस की 9च्या क्लाससाठी ना 8 वाजता जीव गेल्यासारखं होते. बस आता एक मेसेज टाकावा आणि म्हणा की मी क्लास करत नाही.
अशा वेळेस माझं एक काय फंडा म्हणजे मी थोडस समजणं सुरू केलं. बरोबर 8 वाजता मी झोपून जाईल. 8:30 किंवा 8:45चा अलार्म लावणार. जसं 8:45 वाजले, तुरंत उठायचं, जाऊन हातपाय धुवायचे एकदम थंड्या पाण्याने किंवा आंघोळच करून घ्यायची सरळ. काय झालं, ते अर्ध्या तासाची एक झोप मिळाली. शरीराचा थकवा गेला. समजा काही जेवण वगैरे केलं असेल, ते पण थोडस त्याची जी एक लटक येते ते सुद्धा निघून गेली. माइंड जे बोलू बोलू किंवा अभ्यास करू करू जे एकदम थकून गेलं होतं, त्यालाही रिफ्रेशमेंट मिळाली अर्ध्या पाऊण तासाची. आणि एकदम सरळ आंघोळ करायला गेल्याबरोबर बॉडी एकदम शॉकिंग मध्ये अलर्ट झाली. माइंड एकदम ऍक्टिव्ह झालं. मग का, कारण की मग आंघोळ केली तर बॉडी पण पुसणे आहे, रफ करणे आहे तर बॉडी गरम पण झाली. म्हणजे शॉकही बसला आणि ऍक्टिव्ह पण झाली. एकदम 9 वाजता ऍक्टिव्ह अलर्ट. म्हणजे त्या छोट्याशा नॅपमुळे मला काय झालं, माझी एनर्जी रिझर्व्ह झाली. आंघोळ केल्याने काय झालं, ती ऍक्टिव्ह झाली. आणि आता मी काय करताय, वर्क करताय, परफॉर्म करताय. अशा प्रकारे तुम्ही स्वतःला प्रोकास्टिनेशन मधून ऍक्शन टेकर बनवू शकता. जसं एखादं शॉपिंग करायचं आहे, जेवण्यासाठी नाश्ता करण्यासाठी बाहेर जायचं आहे, असे छोटे छोटे काहीतरी असं करा ज्याच्यामध्ये तुम्ही अशी मोमेंट तुमच्या लाईफमध्ये आली पाहिजे. शॉपिंगला जाऊन काही खरेदी नका करू, पण फिरून या. साधा साधा अर्थ काय आहे, ऍक्टिव्ह राहा. काही कामधंदा नसेल ना तरी ऍक्टिव्ह राहा. मग हळूहळू हे ऍक्टिव्ह राहण्याची सवय तुम्हाला रियालिटीमध्ये वर्क करण्यासाठी पॉवर देईल. इंटरेस्टला जागवा. काही वेळ अशा गोष्टीसाठी घालवा जी तुम्हाला पाहिजे आहे. इंटरेस्टेड गोष्टी जेव्हा आपण करणं सुरू करतो, त्या ऍक्शन घेण्याची सवय लागते. इन्व्हेस्टिंग लिटिल मनी. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की ही गोष्ट जर मी केली तर मी 10 रुपये इन्व्हेस्ट केले. आता त्या इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला ऍक्शन घेणे आवश्यक आहे. का, कारण की जर ती इन्व्हेस्टमेंट चुकली तर तुम्हाला त्याचे लॉसेस समोर दिसून पडतील. स्वतःला शॉर्ट सरप्राईजेस द्या. जेणेकरून तुमच्यामध्ये ते प्रफुल्लितपणा, ऍक्टिव्हनेस अलर्ट झाला पाहिजे, ऍक्टिव्ह झाला पाहिजे. आणि काहीतरी हमेशा नवीन शिकण्याची सवय लावा. काय होते, खूप वेळा एकच एक गोष्ट रिपीट करू करू आपण बोर होऊन जातो. काहीतरी नवीन नाही, काहीतरी चैतन्य जर मिळालं तर व्यक्ती काय होते, थोडासा ऍक्टिव्ह होतो, अलर्ट होतो. म्हणजे प्रत्येक वेळेस हे जितकेही मी टॉपिक घेतले, हे तुमच्या मूडला चेंज करण्याचे उपाय आहे. जितक्या लवकर तुमचं मूड चेंज होईल तितक्या लवकर तुमचं रिॲक्शन चेंज होईल. ओके. नथिंग इज पर्टिक्युलर हार्ड इफ यू डिवाइड इंटू स्मॉल पीसेस और स्मॉल जॉब्स. प्रोकास्टिनेशन करणे हे कधी कधी तेव्हा सुरू होते जेव्हा आपल्याला काम खूप मोठं दिसते आणि आपण म्हणतो, अरे बापरे, एवढं मोठं मी कसं करणार, त्याच्यापेक्षा करतच नाही. म्हणून आपण काय होतं, मुलांना छोटा छोटा अभ्यास करा. रोज थोडं थोडं अभ्यास करा. परीक्षा येतपर्यंत तुमचा होल सिलेबस नजरेखालून गेलेला राहील. हा ठीक आहे, करून टाकू. एक छोटस पाठांतर केल्याने काय होते, करता 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 एवढा मोठा अभ्यासाचा डोंगर निर्माण होते. आणि परीक्षेच्या दिवशी असं वाटते, बापरे, एवढी मोठी पुस्तक मी वाचू आज. नाही, त्याच्यापेक्षा ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. अभ्यासही करत नाही, परीक्षाही देत नाही, विषय खतम.
ऍक्शन टेकिंग ॲबिलिटी डेव्हलप करण्यासाठी तुम्ही जे काही काम करता त्याला छोट्या 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 तुकड्यामध्ये डिव्हाइड करा. तुम्ही हाऊसवाईफ आहात, घरचे कामं करणे आहे, त्याला डिझाईन करा स्मॉल पीसेस मध्ये आणि पक्क ठरवा की इतक्या वेळेस हे काम झालंच पाहिजे. असा जेव्हा आपण नियम लावतो ना की ह्या वेळेला हे काम झालंच पाहिजे, करता करता तुम्हाला लक्षात येईल का कधी रात्र झाली आणि कधी तुमचे सगळे कामं पूर्ण झाले कळलं सुद्धा नाही. रोज 2 ड्रेस धुण्याची सवय लावा. माहित पडेल तुमचं अख्खं कपाट धुवून मोकळं झालं. रोज तुमच्या घरातले सगळे भांडे ठेवलेले आहे, रेग्युलर भांडे सोडून 2 अतिरिक्त भांडे धुणं सुरू करा. 2 डब्बे, काही पण, एखादा गंज, काही असू द्या, ज्याला आपण हातच लावत नाही 4-4, 6-6 महिने. बघा ना तुम्ही तुमची रॅक, तुमचं किचन ऑलवेज नीट अँड क्लीन आणि चमकणारच दिसेल. रोज देवाचे भांडे तुम्ही धुवू शकत नाही, रोज एक भांडं धुवा. क्लिअर दिसेल का देवपाठ आणि देवाचे सगळे भांडे नीट अँड क्लीन आहे. अख्खं घर तुम्ही साफ नाही करू शकत. रोज एक रूम साफ करा. एकाच रूम मधली चादर, एकाच रूम मधलं पाय पुसणी धुवून टाका. सगळे कामं क्लिअर दिसेल. जॉबवर जाणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा तशाच प्रकारे कामं डिवाइड करा. अभ्यास करणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा तशाच प्रकारे अभ्यास डिवाइड करा. कोणी व्यक्ती नेटवर्किंग वाला आहे, मार्केटिंग वाला आहे, डिवाइड करा तुमचा टायमिंग आणि छोट्या छोट्या तुकड्यामध्ये बोला. तेव्हा तुमच्या लक्षात येईल काम खूप सोपं होत चाललं. तुम्ही खूप साऱ्या क्लायंट सोबत भेटता किंवा क्लायंट सोबत वर्क करता. गिव्ह अ पर्टिक्युलर टायमिंग और डिवाइड इंटू स्मॉल जॉब. असं वाटलं की ओके, खूप सोपं आहे. आणि जेव्हा हे खूप सोपं आहे ही भावना निर्माण होते, तेव्हा एक अचिव्हमेंटची भावना येते. आय अचीव दिस, आय अचीव दिस. आणि अचीव अचीव करता करता कधी तुम्ही रियालिटीमध्ये ती गोष्ट पूर्ण केली कळत सुद्धा नाही. म्हणजे 100 पायऱ्या चढायचं आहे, एका दमानं जंप नका मारू, एक एक पायरी चढा. बी अँड ऍक्शन टेकिंग. 100 पायऱ्या मी कसा चढू, अरे बापरे, त्याच्यापेक्षा मी चढतच नाही, असं न करता तुमचं फोकस फक्त एका पायरीवर ठेवा आणि एकच पायरी चढायची आहे इतका संकल्प असू द्या. कधी 100 पायऱ्या पूर्ण होईल कळणार पण नाही. सवय लावा, मेक युअर बॉडी हेल्दी. छोट्या छोट्या गोष्टी काय करू शकतो माझ्या शरीराला स्वस्थ करण्यासाठी? एक छोटीशी ॲबिलिटी एक्सेप्ट करा, एक छोटस हॅबिट डेव्हलप करा. उदाहरणार्थ मी एक सवय लावली स्वतःच्या लाईफमध्ये की मला दुधाचा चहा प्यायचा नाही. तरी चहाची हुबक येते, काय करायचं? मग काळा चहा प्यायचा. मग काळा चहा पिणे सुरू केलं. मग त्या चहापत्तीमुळे असं वाटतं की ऍसिडिटी होत आहे, म्हणजे त्रास होत आहे चहापत्तीमुळे काहीतरी. मग काय करायचं आपण? मग समजा ते पतंजलीचं एक म्हणजे आयुर्वेदिक हर्ब म्हणून एक चहा येते. एक काम करू आपण, चहापत्तीच्या जागेवरती हर्ब्सचं चहा पिऊन बघू. किंवा अर्जुन साल जे रक्ताला शुद्ध ठेवते, एक काम करू त्याचा आपण चहा पिऊन बघू. सवय लावली, सवय लावता लावता काळा चहाची सवय सुटली. मग आता साखर, हळूहळू साखर पण चेंज करायची आहे. मग पतंजलीचं गुळाचं पावडर येते, ते आणणं सुरू केलं. एक चम्मच टाकलं, चहा गोड झाला, साखर पण नाही गेली आतमध्ये. काय केलं? एक सवय चेंज करण्यासाठी हळूहळू हळूहळू स्वतःला चेंज करत गेलो. ही हेल्दी हॅबिट मी माझ्या लाईफमध्ये अप्लाय केली. एक छोटीशी गोष्ट मेक यू हेल्दी. जसं लौकीचा रस, छोटासा पीस जरी वापरला तरी ग्लासभर रस बनते.
आणि ते मी केलंच पाहिजे एवढी सवय लावा बस. मेक युअर इम्युन सिस्टम हेल्दी. काय केल्याने माझे जीवनदायिनी शक्ती जी आहे ती थोडीशी डेव्हलप होईल. ऍड ऑन करा. असं काय करेल मी ज्यामुळे मी इमोशनली आणि मेंटली हेल्दी राहू शकतो, ती एक सवय डेव्हलप करा. अर्न मनी ॲज युअर पोटेन्शियल. तुमची ताकद आहे तितकाच पैसा कमवणं सुरू करा. अति मोठे विचार नका करू, मला आजच्या आज 1 करोड कमवायचा आहे. नाही, 100 रुपये पहिले सुरू करा. चेंज युअर विकनेस इंटू स्ट्रेंथ. काही तुमचे विकनेस असतील त्याला तुम्ही स्ट्रेंथ मध्ये चेंज करणं सुरू करा. लर्निंग न्यू स्किल. असं मी काय करू शकतो ज्यामुळे माझ्या लाईफमध्ये काहीतरी मोमेंटम येईल, ती गोष्ट शिका. मेकिंग अँड रिटेनिंग युअर रिलेशन्स. संबंध बनवणे आणि संबंध टिकवणे या गोष्टीवर याची सवय लावा. आणि तुमचे जे सफरिंग्स आहे, तुमचे जे दुःख आहे, त्याला हॅपीनेस मध्ये कसं कन्वर्ट करायचं यावर विचार करा. हे सगळ्या टॉपिकवर जर तुम्ही अभ्यास करणे सुरू केला आणि स्वतःच्या लाईफमध्ये अप्लाय करणं सुरू केलं, तुम्हाला दिसेल हळूहळू चैतन्यता वाढत आहे लाईफमध्ये. आणि हे चैतन्य तुम्हाला ऍक्शन टेकिंग पर्सन बनवण्यासाठी सफिशियंट आहे. मॅनिफेस्टेशन जर करणे आहे, जीवनात सफल होणे आहे, तर प्रोकास्टिनेशन मधून निघून ऍक्शन टेकिंग पर्सन बनणे आवश्यक आहे. सकाळचा क्लास कोणालाच आवडत नाही, ना तुम्हाला ना मला. पण जर मला माझ्या जीवनात काहीतरी बनवून दाखवायचं आहे, तुम्हाला तुमच्या जीवनात काहीतरी अचीव करून दाखवायचं आहे, तर तुम्हालाही उठणे आहे, मलाही उठणे आहे. तुमच्यासाठी मे बी लर्निंग न्यू स्किल आहे, प्रॉब्लेम्स मधून बाहेर निघणे आहे. माझ्यासाठी मे बी ते मॅनिफेस्टेशन आहे. कारण की हेच क्लास करता करता 10 चे 20, 20 चे 30, 30 चे 40, 40 चे 50, 50 चे 100 लोक कधी होईल कळणार पण नाही. पण त्यासाठी मला काय राहावं लागेल? कन्सिस्टन्स अँड डिसिप्लिन. आणि याच्यासाठी मला ऍक्शन टेकिंग पर्सन बनणे आवश्यक आहे. करो, शुरू करो. अनुपम खेरची त्या दिवशी मस्त रील आली, शुरू तो करो, जैसे जमे वैसे शुरू करो, जहां पे हो वहां से शुरू करो, जितना है उतने में शुरू करो, जैसा है वैसा शुरू करो. गिर के संभलो, संभल के खड़े हो जाओ, फिर से शुरू करो. दौड़ो, गिरो, खड़े हो जाओ, फिर से दौड़ो. दौड़ना शुरू तो करो. दौड़ते 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 एक दिन तुम रेस भी जीत लोगे. काम शुरू तो करो. काम करते 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 एक दिन एम्पायर खड़ा कर दोगे. मुद्दा काय आहे? सुरू करा. जसं जमन तसं सुरू करा. चुकलं तर चुकलं, सुरू करा. ऍक्शन घेणे सुरू करा. आणि ते ऍक्शन घेण्यासाठी स्वतःला जे काही अवॉर्ड, रिवॉर्ड, दुःख, पेन जे देता येत असेल ते द्या. तुमचं माइंडसेट चेंज करण्यासाठी ज्या गोष्टी करता येते ते करा. एन्जॉय करा वाटते, एन्जॉय करा, काम सुरू करा. पिक्चर बघायचा, बघून घ्या, काम सुरू करा. जे वाटते ते करा, पण काम करणे सुरू करा बस. दिस ऍक्शन टेकिंग ॲबिलिटी मेक्स यू अ गुड मॅनिफेस्टर. ओके, चला तर मग आपण आजच्या सेशनला सुरुवात करू. टॉक आपण आपला इथेच थांबवू आणि टॅपिंगला सुरुवात करू. ही टॅपिंग भलेही आपण जस्ट ऍज अ प्रॅक्टिकल करत आहोत, पण लवकरच आपण त्याच्या प्रॉपर क्लास किंवा प्रॉपर कोर्सेसवर उतरू, ज्यामुळे ही टॅपिंग मेथड तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आणि माझ्या जीवनामध्ये ट्रिमेंडस चेंज घेऊन येईल.
तोपर्यंत जितकं समजते, जेवढं जमते तेवढं करत चला. ह्या विषयावर जेव्हा आपण डिटेलमध्ये जाऊ, तेव्हा याचं एक 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 डीप पार्ट आपण आपल्या लाईफमध्ये अप्लाय करू. ओके, चला सुरू करू. लांब खोल श्वास घ्या. नाउ इट्स अ टाइम फॉर शांत, स्थिर बसा. रिलॅक्स. लांब खोल श्वास. तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर द्या आणि फील करा तुम्ही एका डिव्हाइन व्हाईट लाईटच्या आतमध्ये आहात. तुमचं शरीर चारही बाजूने डिव्हाइन लाईटच्या आतमध्ये आहे. पूर्ण लक्ष त्या तळपायांकडे. युअर होल बॉडी इज नाव गोइंग टू कंप्लीट रिलॅक्सेशन. पायांच्या अंगठ्याकडे लक्ष द्या. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. पोटऱ्या, घुटणे, मांडी आणि कंबर कम्प्लिटली रिलॅक्स, स्ट्रेस फ्री. पूर्ण लक्ष तुमच्या पाठीवर, पाठीचे मणके. तुमची मान रिलॅक्स होत आहे, शांत होत आहे. पूर्ण लक्ष तुमचे खांदे, हात, तळहात, हाताचे बोट. सगळा ताण रिलीज होत आहे आणि तुम्ही शांत आणि शिथिल होत आहात. पूर्ण लक्ष तुमच्या छातीवर, गळ्यावर, पोट, नाभी, ओटीपोट आणि तुमचे जेनेटल ऑर्गन्स. whole organs, whole body part are completely stress free, relax and in deep peace. पूर्ण लक्ष तुमच्या डोक्यावर द्या. डोक्याची मागची बाजू, लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन, मिड ब्रेन आणि मस्तक शांत होत आहे, शिथिल होत आहे. पूर्ण लक्ष तुमच्या चेहऱ्यावर द्या. गळा, चेहऱ्यावरची त्वचा, कान, ओठ, दात, दातांचा जबडा शिथिल करा. तुमचे डोळे, नाक रिलॅक्स होत आहे. पूर्ण लक्ष तुमच्या पापण्यांवर द्या आणि बघा तुमच्या डोळ्यांवरील जी पापणी आहे त्यामधला पूर्ण तणाव हलका होत आहे, शांत होत आहे, शिथिल होत आहे. पूर्ण लक्ष तुमच्या विचारांवर द्या. तुमचे सगळे विचार शांत आणि शिथिल होत आहे. तुमचे श्वास आणखी आणखी शांत आणि शिथिल, रिलॅक्स होत आहे. एक हात, डावा हात छातीवर ठेवा, उजवा हात नाभीवर ठेवा. लांब खोल श्वास घ्या.
आणि प्रत्येक श्वासासोबत तुमचं माइंड आणि तुमचा हार्ट ही एनर्जी एकरूप होत आहे. माइंड हार्ट कोहरन्स मध्ये येत आहे. श्वास घ्या, लांब खोल श्वास. फील करा तो श्वास तुमच्या छातीमधून नाभीच्या खाली जात आहे. श्वास सोडा. 9, श्वास सोडा. 8, श्वास सोडा. 7. Now you are complete relaxed, stress free, tension free. Relax, relax, relax. 6. तुमचे श्वास आणखी शिथिल आणि शांत होत आहे. 5. तुमचे विचार आणखी शांत आणि शिथिल होत आहे. तुम्ही नो माइंड अवस्थेमध्ये पोहोचत आहात. 4. शरीराचा एक एक अंग रिलॅक्स आणि शिथिल होत आहे. 3. शरीराचे एक एक कण, एक एक सेल्स शांत आणि रिलॅक्स होत आहे. 2. Now you are in complete deep relaxation. 1. तुम्ही डीप आणि डीप आणि डीप शांत अवस्थेमध्ये गेलेले आहात. आणि 0. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. लांब खोल श्वास. फील करा तुमचा श्वास हे सेशन सुरू होण्या अगोदर कसा होता आणि आत्ता कसा आहे. एक लांब श्वास घ्या आणि फील करा तुमचं डोकं सहस्त्रार चक्र ते मूलाधार पर्यंत एक पोकळ पाईप जसा असते आणि वरून खाली एखादी वस्तू जर सोडली तर सरळ थेट खालपर्यंत पोहोचते. अशा प्रकारे तुमचा श्वास थेट मूलाधार चक्र नाभीच्या खाली मूलाधार चक्राला स्पर्श करून थेट सहस्त्रार चक्रपर्यंत स्पर्श करत आहे आणि टोटल एनर्जी चॅनल तुमचे ओपन झालेले आहेत. लांब श्वास घ्या. फील करा. श्वास सोडा. पुन्हा एकदा लांब श्वास घ्या आणि हळूवार श्वास सोडत अनुभव करा. एक वेळा पुन्हा हळू लांब खोल श्वास. फील करा आणि श्वास सोडा. हळूवारपणे खांदे, मान आणि तुमची पूर्ण बॉडी मूव्ह ऑन करा. दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि हळूवार डोळे उघडा. कोणत्याही प्रकारचा ताण डोळ्यांवर देऊ नका. हळूवार डोळे उघडा.
ओके. हाऊ यू फील? कोणाला काही अनुभव सांगायचे असतील ना, प्लीज सांगत जा. कसं आहे, तुमचं एक थंब दाखवणे सुद्धा मला कळते की तुम्ही अवेअर आहे, तुम्ही जागी होते. काही अनुभव असतील तर प्लीज शेअर करा. सर छान वाटलं बरं का खूपच. एकदम लाईट वाटलं असं म्हणजे पूर्वीपेक्षा आणि नंतर. हा, बरोबर. हम्म. आणि असं चेस्ट मध्ये जो असा हेवीनेस होता ना, तो असं बऱ्यापैकी कमी हम्म, वाटला. बरोबर. हम्म. ही खूप छान एवढा. टेक्निक आहे. हो हा, हो, खूप छान वाटलं. छानच वाटलं आणि बरोबर. हेवीनेस म्हणजे डोक्यात म्हणजे हेड म्हणजे डोक्यात जो हेवीनेस होता तोही बऱ्यापैकी असं म्हणजे ओव्हरऑल लाईट वाटलं सर. खूपच रिलीज छान झाला. वाटलं. हो हो, खूपच छान. छान आहे. असं टेन्शन जे हळूहळू. होते ना असे, हा ते बऱ्यापैकी हा हा हा, रिलीज झालं बोला. असं वाटलं. टेन्शन्स रिलीज हा, झाल्यासारखं वाटलं म्हणजे त्या त्या पर्टिक्युलर एरियाचे. बरोबर. हो सर, खूपच छान होतं. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. सध्या हे सेशन आपण मनी रिलेटेड ठेवलेलं आहे. हळूहळू याचे खूप सारे पार्ट समोर घेऊन येईल, हेल्थ साठी, रिलेशनशिप साठी, किंवा तुम्हीही स्वतः कोणत्याही वेळेला 2 ते 5 मिनिटाची टेक्निक आहे. जोही इश्यू सध्या करंट मध्ये चालू असेल त्याला घ्या. एक साधं वाक्य बोला, कोणतंही. समजा रिलेशनशिप इश्यू चालू आहे, उदाहरणार्थ कोणाच्या लाईफ मध्ये काही थोडेसे भांडण, काहीतरी नाराजी, रसवा फुगवा सुरू आहे. तर तुम्ही नॉर्मली बोला, इथे टॅप करा आणि सहज बोलायचं कोणतंही वाक्य, की माझ्या लाईफ मध्ये कोणतेही एक रिलेशनशिप, उदाहरणार्थ हजबंड वाईफ रिलेशनशिप मध्ये सध्या प्रॉब्लेम सुरू आहेत आणि मी ह्या प्रॉब्लेम्सला स्वीकार करते. पहिलं एक्सेप्ट केलं, सेकंड ह्या सगळ्या, पुन्हा तेच वाक्य बोलायचं, आणि माझे रिलेशनशिप पूर्णपणे सुधारत आहे आणि हे सुधारण्यासाठी मी पात्र आहे. तिसरं वाक्य बोलायचं, हे सुधारत असताना मला फार आनंद होत आहे, मी खूप खुश आहे आणि हे आनंद प्राप्त करण्यासाठी मी पात्र आहे. आणि सुरू करायचं, माझ्या लाईफ मध्ये सगळे रिलेशनशिप प्रॉब्लेम काय होत आहे, रिलीज 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 रिलीज. एक राऊंड पूर्ण झाला. आय एम हॅप्पी इन दिस रिलेशनशिप, आय एम हॅप्पी इन दिस रिलेशनशिप, आय एम हॅप्पी इन दिस रिलेशनशिप. अशा प्रकारे रिलीज करा आणि त्याला कन्वर्ट करा. कोणत्याही सिच्युएशन मध्ये तुम्ही ही टॅपिंग करू शकता. सध्या मी मनी रिलेटेड बोलत आहे, पण हळूहळू असे सगळे टॉपिक कव्हर करू. तुम्हाला अनुभव आला त्यासाठी खूप खूप ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. आणि कोणी? अच्छा, ओके, कोणीच नाही. चला तर मग सेशन क्लोज करू आपण. छान झालं सर सेशन, आज खूप मस्त झालं. खूप दिवसानंतर गॅप पडली होती टॅपिंग सेशन हा मध्ये. हा. म्हणजे आज माझ्यासाठी तर माझं असं झालं की मी आता तर 2 तास त्याच्यात होतो. तिथून उठलो, हम्म. 15 मिनिटं भेटले, पुन्हा 1.5 तास इकडे. म्हणजे आज टोटल माझं 3.5 तास कंटिन्यू झालं असं समजा. अरे बापरे. फक्त 15 मिनिटाचा गॅप. फक्त 15 चांगलं आहे. मिनिटाचा गॅप, पण असं काही वाटून नाही राहिलं का बा मी इतका वेळ बसलो हे ते. आणि आता कसं तो पूर्ण कानं आणि हा असा चेहऱ्याचा भाग आहे ना, असा गरम झाला एकदम. हम्म. होणारच आहे. म्हणजे पूर्ण गरम झाला हा आईकडला पार्ट. आणि परत ते आज आय विजन नाही का, म्हणजे ते केल्यावर हम्म, हम्म, हम्म. चष्मा काढून नाही बघितलं, तर म्हणजे त्याच्यामध्ये सर येऊन राहिलं काही ना काही.
त्याच्यामध्ये होत आहे. बरोबर. इफेक्ट होत आहे. हो हो हो. म्हणजे आय साईडला गुड गुड. इफेक्ट होत आहे. म्हणजे थोडस चांगलं क्लिअर दिसणं जाणवून राहिलं पहिल्यापेक्षा. बरोबर. ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. छान सर, छान जरा. येस येस सर. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड ऑल ऑफ यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. दिनेश सर काही बोलायचं आहे का? शेवटी जॉईन झालो सर. मी जस्ट गावावरून पोहोचलो घरी. हो का? हो, असं मी बरोबर. जॉईन केलं. ते टॅपिंग मिळालं मला. ते आपण जेव्हा इथं टॅप करतो ना थर्ड आयवर, हा हा तर आपण कसं घंटा वाजल्यानंतर कसे ते व्हायब्रेशन होते असं. हा बरोबर. हा, तसं तसं होत होतं. होते ते होणारच आहे. हा, बाकी एकदम बढिया झालं सर. ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ थँक्यू. ब्लेसिंग. ब्लेस यू सर. ब्लेस यू. चला ठीक आहे. चला मग आपलं सेशन आता आपण स्टॉप करू. ठीक आहे सर. भेटू उद्या सकाळी सर्वांनी. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ऑल ऑफ यू. व्हेरी व्हेरी गुड नाईट.